रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुललाशी पतंगी शरीर जायाचे ठेवणी धरीशी अभिलास जिनी नोव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणी धरीशी अभिलास जनी अंतकाळीचा सोयीरा तुका मनी विठुधरा शरीर जायाचे ठेवणी धरीशी अभिलास जनी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ये संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागुरुन्तं नागेन्द्राराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो
लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मयी काया ज्यांची ठाती जोडली जगदंबेशी प्रथम वंदितो छत्रपती शिवरायाशी जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतामोरिष्टम वातात्मजवम वानरयुक्तम मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला 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 रंगी रंगी रे श्रीरंगे काय बोललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलास जनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ राजाधिराज हिंदू सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु वारकरी संप्रदायाचे शिरोमणी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय माझ्या जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मानवी जीवनाला उपदेश करणारा हा अभंग आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचं ही वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. अखिलकोट भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने श्री भगवान मारुतीरायाच्या दरबारामध्ये आणि असं ही सुंदर आंतरगाव आणि या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आताच बोलत बसलो होतो तेव्हा विषय निघालता की सप्ताहाला 39 वर्ष काहीतरी पूर्ण झाले. 42 वर्ष पूर्ण झालेत म्हणजे आम्ही तर जन्मलो नव्हतो. आपल्या भागातील संत मार्तळकर मामांच्या हस्ते चालू झालेला सप्ताह आणि आपल्या या गावाला अवतीभोवती सगळ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. आलेवार गुरुजी बरबडेकर, किसन महाराज बरबडेकर असं सुंदर हे नटलेलं थटलेलं गाव आहे, परमार्थिक गाव आहे. आता इकडे भरपूर बाजूला कीर्तन झालेत पण तुमच्या गावात यायचा प्रथमच योग आहे. संपूर्ण गावकरी मंडळींच्या वतीने इथे येण्याचा योग आला. अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमत रामकथा, तुळशी रामकथा, आपल्याच गावचे वैभव, आपल्या परिसराचे भूषण, आमचे आदरणीय अनंत महाराज अंतरगावकर, अतिशय गोड महाराजांच्या वाणीतून आपण रामकथा श्रवण करत आहात. रामायण एक जीवनाचं असं आहे, माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे, नात्यामधलं प्रेम काय हे आपल्याला रामकथा शिकून जावं. बरोबर ना? भावाचं भावावर असलेलं प्रेम, पतीचं पत्नीवरती असलेलं प्रेम, पत्नीचं पतीवरती असलेलं प्रेम, मुलाचं आई वडिलांवरती असलेलं प्रेम आणि आई वडिलांचं आपल्या मुलावर असलेलं प्रेम ही रामकथा शिकवून जाते. आपल्याला जर जीवनात जगायचं कसं तर रामकथा बघूनच आपलं जीवन जगायचं. एवढी गोड रामकथा आपल्या गावामध्ये चालत आहे. आज सप्ताहाचा द्वितीय दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळींच्या वतीने ही माझ्या वाट्याला आलेली आहे. जसजसं गुरुवर्य विश्वमौली ज्ञानोबाराय बुद्धी देतील तसं तसं या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करेल.
उपस्थित गायनाचार्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी अतिशय गोड महाराजांनी चाल गायली. आमचेच पिंपळगावचे आंतरगावचे आता ते एवढा परिचय नाही पण आमच्या भरपूर कीर्तनाला उपस्थित राहतात, अतिशय गोड, ते पण नितांत माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी. संदीप महाराज पाटील आपल्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी, ज्यांनी पहिली चाल महाराजांना साथ दिली असे गायनाचार्य माऊली महाराज बारडकर. आपलाच युट्यूब चॅनल आहे का? रामकृष्णारी आपल्याही चरणी. व तसेच अतिशय गोड मृदंग वादक महाराजांचं नाव काय? सूरज महाराज आपल्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी. आणि बालगोपाल मंडळी कुठली गावातलीच आहे का? त्यांचेच विद्यार्थी अतिशय गोड महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. हळदीला लग्नात नसल्यावर आपला उद्धार होत नाही, या मंडपात नाचलं पाहिजे. अतिशय गोड बालगोपाळ मंडळी आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी. महाराजांच्या चरणी माझा इथून साष्टांग रामकृष्णारी. उपस्थित दोन्ही चोपदार महाराज सुद्धा महाराज अतिशय आनंदात भजन करतायत, त्यांच्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी. साऊंड सिस्टीम वाले दादा आपल्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी. दोन्ही शूटिंग काढणारे आपल्याही चरणी साष्टांग रामकृष्णारी. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आता अर्ध गाव तर पाहुणेच आहे, सगळ्याच्या चरणी साष्टांग रामकृष्णारी. फक्त ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं भजन होईल त्या वेळेस मुखाने भजन आणि हाताने टाळी वाजवा. बरोबर? झोप येत असली निवांत बांबूला टेका द्यायचा, झोपायचं, पण आरती होईपर्यंत उठायचं अजिबात उठायचं नाही. हा, ज्या ज्या वेळेस परमात्म्याचं भजन होईल त्या वेळेस फक्त भजन करा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रंगी रंगे रे श्रीरंगे. बाबांना तुम्ही रंगा, पण कशामध्ये रंगा? त्या श्रीरंगामध्ये, त्या भगवंतामध्ये रंगा, बाकी कुठेही रंगू नका. काही कशात रंगलेले आहेत, काही कशात रंगलेले आहेत, सगळ्याच रंगणं वेगवेगळे आहे महाराज. बरोबर ना? सांगायला आपल्याला काकडा होईल एवढे माणसं कशात रंगलेले आहेत, परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे तू कशातच रंगू नको, तू भगवंतामध्ये रंग. कारण सावळी परब्रह्म आवडी मनी मन राणीवा घर केली. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीव सुखनो तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. महाराज आपल्या जीवाला जर खरंच सुख प्राप्त करायचं असेल तर देव आपलासा करावा लागेल. बरोबर ना? म्हणून जन्माला आल्याच्या नंतर दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. एक आपलं मरण आणि दुसरं म्हणजे परमेश्वर. या दोन गोष्टी जीवनात कधीच विसरल्या नाही पाहिजे महाराज. देवालाही विसरलं नाही पाहिजे आणि मरणालाही विसरलं नाही पाहिजे. बरोबर ना? आपण सगळं आठवतो आणि या दोन गोष्टी विसरतो. बरोबर ना? आपल्याला सगळं आठवतंय, आपण मरणालाही विसरलो आणि देवालाही विसरलो. परंतु जन्माला आल्याच्या नंतर जिने हा जीव दिला दान, महाराज ज्याने हा आपल्याला जीव दान दिलाय त्याचा विसर कधी जीवनातून घडला नाही पाहिजे. हो विसरली तया Thank you.
तुम्ही जर भगवंताला विसरले तर महाराज म्हणतात 84च्या जे खाणे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला पडावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ये संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी. म्हणून आद्यगुरु शंकराचार्य सांगतात भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. या जन्म मरणाच्या 84 लक्ष फेऱ्यामध्ये तुला अडकावं लागेल. म्हणून तू देवाला विसरू नको. दुसरी गोष्ट परमेश्वराला आणि दुसरी मरणाला. या दोन गोष्टी विसरायच्या नाही. आपल्याला मरण आठवते कधी एखादा मेला त्याच्या अंतविधीला गेलो तिथं स्मशानामध्ये काही माणसाचं खरं नाही. आज होता तर उद्या नाही. ते 10 मिनिटापुरतं जे वैराग्य येते त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. बरोबर ना. ते मोजकं त्या स्मशानभूमीत होतो तोपर्यंत वैराग्य होते. बाहेर आलं का सगळं गेला विसरून. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. फक्त मर्यादित स्मशानापुरतं आहे. तिथं आपल्याला मरण आठवतंय. एरवी मरण आठवत नाही. पण आपण रोज जर आपलं मरण आठवलं ना तर कधीच आपल्याला देवाचा विसर पडणार नाही. मरण आपलं रोज आठवायचं. काय भरोसा आहे जीवनाचा? काहीच भरोसा नाही महाराज. जगत माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी श्रीराम ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथ राजाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. जिथे देवाच्या बापाची ही अवस्था झाली तिथे आपला हिशोब काय लावता. उत्पत्ती झाली त्याचा नाश आहे आणि जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे महाराज. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. म्हणून 2 गोष्टी विसरायच्या नाही. एक आपलं मरण, दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर. आणि तुम्ही जरी मरणाला विसरलात तरी मरणावाला तुम्हाला विसरलाय का? तुमची तारीख लिहिली त्या दिवशी ते कोणाला चुकणार आहे का? सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या मरोगा इस जिंदगी सास रुक जाएगी चलते चलते. काय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. म्हणजे ते प्रमाण नाही गीत आहे पण त्याचा भाव बघा. सास रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा उद्याचा सुद्धा भरोसा नाही. बरोबर ना. मरण जरी तुम्ही विसरलात तरी तो विसरला नाही. बराबर तुमच्या तारकीवर तुम्हाला मारतो. बरोबर ना. मी हे प्रत्येक कीर्तनात 2 मिनिटं महाराज मरण सांगतो. का माहितीये का? माणसं फक्त घाबरतात बायको नंतर मरणाला. बरोबर ना. बाकी माणसं कशालाच घाबरत नाहीत, मरणाला घाबरतात. आणि मरण आठवून दिलं की त्या परमेश्वराला विसरणारच नाही माणूस. मरण आठवून द्यायचं फक्त महाराज. श्रीमद भागवतामध्ये तर मरणाचे 6 महिने अगोदरच लक्षणं सांगितलेली आहेत महाराज. जराकरणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची भेटी जवळ आली. काना जवळचा एक केस पांढरा झाला की ओळखायचं मरणाचं नोटीस आपल्या दारात आलं. बरोबर नाही. जास्त जणांच्या लक्षात येत नाही महाराज. दशरथ राजे मुकुट परिधान करण्यासाठी, आता आपण रामकथा ऐकत आहात, दशरथ राजे मुकुट परिधान करण्यासाठी आरशाजवळ जातात. पाहतात कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला. परिणाम श्रीरामाच्या हातात राज्य द्यायला तयार झाले. आपलं एकही काळ राहत नाही तरी कमराच्या चाब्या सुटणार. परिणाम श्रीराम प्रभूच्या हातात राज्य द्यायला तयार झाले. बरोबर ना. तसं श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंदामध्ये राजा जन्मोजय आणि वंशीपरा यांचा संवाद आलेला आहे. आणि त्यांच्या संवादामध्ये 6 महिने अगोदर मरणाची लक्षणे सांगितले. सांगू ना. हा लक्ष देऊन आहे का. 6 महिने अगोदर सकाळी पूर्व दिशेकडे तुम्ही चाललात. सकाळची वेळ सूर्याचा उदय झालाय. सकाळची वेळ सूर्याचा उदय पूर्व दिशेकडे चाललात. चालता चालता आपली सावली कुठं पडली पाहिजे? हा
पाठीमाग पश्चिमेला पडली पाहिजे, बरोबर. पण चुकून दक्षिणेला पडली अशी विचित्र घटना घडली की ओळखायचं 6 महिन्याला मरणार आहोत. आंघोळ करते वेळेस बातल्याच्या बातल्या पाणी अंगावर घेतलं जातं, पण खांदे आणि हृदयाचा भाग जेव्हा कोरडा असेल ना तेव्हा ओळखायचं 3 महिन्याला मरणार आहोत. नदी पात्रातून जात आहोत, पाणी स्वच्छ आहे, पाणी स्थिर आहे, 1-1.5 फूट पाणी आहे, पाणी स्थिर आणि पाणी स्वच्छ असल्यावर पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसते, बरोबर. पूर्ण प्रतिबिंब दिसतं आणि मुंडकच दिसत नाही अशी घटना घडली की ओळखायचं 1 महिन्याला मरणार आहोत. कानी घालून या बोट नादाचे पहावी न दिसता जाणावी 9 दिवस, डोळा घालून या बोट चक्रचे पहावी न दिसता जाणावी 7 दिवस, भुवयाच्या गाठी न दिसता जाणा आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाची म्हणजे महाराज भुवया, जर आपल्या नेत्रांनी भुवया दिसत नाही, असं वर बघितलं की प्रत्येकाला भुवया दिसतात, असं थोडं थोडं काळा दिसतंय. आता बघू नका, अंधार आहे, रात्रीच्या टाइमला दिसायचं नाही का. प्रत्येकाला भुवया दिसतात महाराज. जर भुवया दिसत नसेल तर ओळखायचं 5 दिवस आपल्याकडे. भुवयाच्या गाठी न दिसता जाणा आयुष्याची गणना 5 दिवस. जर भुवयाचे केस दिसत नसेल तर ओळखायचं 5 दिवस आपल्याकडे. एवढंच नाही, विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, ना सागरीचे आग्र न दिसता नयनी म्हणा त्याची दिनी रामकृष्ण. नासागरी म्हणजे नाक, आग्र म्हणजे शेंडा, न दिसता नयनी. जर डोळ्याने दिसत नसेल तर ओळखायचं सकाळच्या चहामध्ये आपला हिस्सा. त्या दिवशी रामकृष्णारी म्हणायचं महाराज. तुम्ही जरी मरणाला विसरलात, मरणाच्या खात्यावर जो बसलाय तो विसरत नाही, तो नोटीस अशा पाठवितच राहतो, केस काळे करतो असे अपशकून. महाराज यदा कदाचित गाडी आणली, हप्त्यावर गाडी घेतली, तुम्ही जरी हप्ता भरायचा विसरलात, ते साहेब विसरते का. फोनवर मेसेज येतोय, कॉल येतो, तुमचा हप्ता जवळ आला, बँकेमध्ये बॅलन्स अवेलेबल. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अजून किती आहे अजून किती अजून किती आहे. गडी 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 घडी घडी काळ वाट याची पाये, अजून किती आहे अवकाश. क्षणाक्षणाला काळ वाट बघत आहे, याचे दिवस किती राहिलेत, बरोबर ना. म्हणून मरणाच्या खात्यावर जो तो तुम्हाला नाही विसरला. म्हणून जीवनाला आल्याच्या नंतर एक त्या देवाला, दुसरा आपल्या मरणाला कधीच विसरायचं नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारायाकडे बघाव, रात्र दिवस भजन आहे, बरोबर ना. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, अजिबात खंडना नाही. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. तरी जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनातून कधी भगवंताचं चिंतन नाही दूर केलं. मंबाजी बुवानी काठीनं मारलं, गावकरी त्रास द्यायला लागले. जो जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा केला, तो गाथा सुद्धा इंद्रायणीत लोकांनी बुडवला. एवढा त्रास लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांना दिला, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं अभंग लिहिणं, भगवंताचं चिंतन आपल्या मुखातून कधीच सोडलं नाही. विषय त्यांचा झाला नारायण, विजय त्यांचा झाला नारायण.
झाला नारायण विजय तुझा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावळे जनधन. माता पिता ज्यांचा विषय नारायण झालाय ना, त्याला या जगातली दुसरी गोष्ट काहीच आवडत नाही. जन म्हणजे जग आवडत नाही, धन आवडत नाही, नोवे नोवे माता पिता सुद्धा आवडत नाहीत. ज्यांचा विषय फक्त नारायण झालाय. तसं जगद्गुरु तुकोबारायांचा, माझ्या माऊलींचा विषय नारायण होता. मीराबाईचा विषय नारायण होता. भक्त प्रल्हादाचा विषय नारायण होता. आपल्या जीवनातून भगवंताचं चिंतन कधी सोडलं नाही. गावकऱ्याचा त्रास झाल्यावर जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावर जाऊ जाऊ गात आलेला, डोंगरावर जाऊ जाऊ भजन केलं, परंतु जीवनातून कधी भजन नाही सोडलं. रात्रंदिवस भजन आहे. जेव्हा डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय भजन करण्यासाठी जायचे, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी जिजामाता महान पतिव्रता होती. जगद्गुरु तुकोबारायांना जेवण दिल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा ग्रहण करत होती. घरी आल्याच्या नंतर एका दिवशी डबडबल्या डोळ्यात जिजामाता तुकोबारायांना म्हणतात, अहो सांगून तरी जात जावं कोणत्या डोंगरावर चाललात, उन्हात अनात किती डोंगर फिरू. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जिजा तुला म्हणून सांगतो, पण देहूया गावात त्याचा बोबाटा करू नकोस. अगं इंद्रायणीच्या पलीकडे आल्याच्या नंतर 3 वाटा फुटतात. त्या प्रत्येक वाटेला कान लावत जा. ज्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल बोलेल ना, समजायचं आज तुझे मालक त्या वाटेने गेलेत. काय भजनाचं सामर्थ्य आहे, काय भजनाचा अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबारायच्या मातीतून जातात, ती माती सुद्धा विठ्ठल 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 बोलते. हे भजनाचं सामर्थ्य आहे. एके दिवशी जिजामातेने टोपली घेतली, टोपलीमध्ये भाकरी घेतली, पाण्याची कळशी घेतली, डोक्यावर चिंबळ ठेवली, चिंबळीवरती टोपलं ठेवलं. इंद्रायणीच्या पलीकडे आल्या, 3 वाटांना कान लावले. भंडाऱ्या डोंगराच्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल बोलायला लागली. जिजामाता चालायला लागल्या. चालता चालता पायामध्ये काठा बुलला. काठा बुलडा, रक्त बोंबाळ पाय झाला. नेत्रावाटे अश्रूंच्या धारा आल्या. डोक्यावरचं टोपलं खाली ठेवलं आणि माझ्या जिजामाता सहज बोलल्या, अरे या पंढरपूरच्या विट्यानं वाटोळा केलं रे आमच्या प्रपंचाचं. हे शब्द माझ्या पांडुरंगाच्या हृदयाला छेदून गेले. माझ्या परमात्म्याने विठीवरून उडी मारली. एका गुराख्याचं रूप धारण केलं. मळकटलेले कपडे, हातामध्ये काठी, खांद्यावर घोंगडी टाकली आणि गुराख्याचं रूप धारण करून बालक रूपामध्ये आलेला भगवंत म्हणतोय, काय झालं आई साहेब? जिजामाता म्हणते, अरे या पंढरपूरच्या काळ्या विट्यानं आमच्या प्रपंचाचं काळ्या केलं रे. आमचा मालक त्याच्या नादात डोंगरानं डोंगर फिरतोय. त्यांच्यासाठी भाकरी घेऊन चाललेली होती तर पायामध्ये काटा बुलडा रे. माझा जगाचा बाप म्हणतोय, आई मी काढू का तुझ्या पायाचा काटा? विश्वाच्या चालक मालक भगवान परमात्म्याने जिजामातेच्या समोर मांडी घातली. जिजामातेचा पाय आपल्या मांडीवरती घेतला. जगाचा बाप तोंडात बोट घालतोय, जिजामातेच्या पायाला थुंका लावतोय, परत बोट तोंडात घालतोय, पुन्हा पायाला थुंका लावतोय. आज माझा परमात्मा विचार करतोय, वृंदावनात गोकुळात गवळणींच्या पायाखालची भरपूर माती खाली, पण जे सुख या पायाच्या मातीत आहे ना ते त्या नाही. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालत मागे मागे, असा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. महाराज निष्ठावंत वारकरी भजनच आहे जीवनात, बाकी काहीच नाही. एकदा जगद्गुरु तुकोबाराय असेच भंडाऱ्या डोंगरावर भजन करत होते. गावातला माणूस आला, महाराज अरे काय रे तुकाराम? बघितलं तेव्हा निस्ता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय दिलं तुझ्या विठ्ठलानं? अरे संसाराची राख रांगोळी केली रे तू. तुझी बायको अन्न करता मेली, घरदार जमीन बिमीन सगळी विकली. काय दिलं तुझ्या पांडुरंगाने? माझ्याकडे बघ 100 एकर ऊस आहे, 10-15 बैलाच्या जोड्यात, घरी
50-60 किलो सोनं पडू नये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, बाबा तुझं सगळं बरं आहे रे, पण मला एक सांग रे, याच्यातलं काय काय सोबत घेऊन जाणारस? तू काय सांगतो 100 एकर उसन, 10-15 बैलाच्या जोड्या, 50-60 किलो सोनं. रावण माहिती का किती ऐश्वर्य संपन्न होता? लंके माझी घरे किती ते ऐका, ऐका निसतात हा. लंके माझी घरे किती ते ऐका, सांग तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेते, 7 लक्ष तिथे विटेबंदी. कोट घरे जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी घर शुद्ध कांचनाची म्हणजे सोन्याची होती. 2.5 हाताची भीत होती सोन्याची, तसे 7 कोटी घर सोन्याची होते. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण असून सुद्धा बाबा त्यानं कवडी सुद्धा नेली नाही रे. तेव्हा धन मिळवून कोटी कोटी, धन मिळवून कोटी कोटी, धन मिळवून कोटी कोटी, धन मिळवून कोटी आपण सांगा काहीच नाही महाराज, काहीच जात नाही. जगद्गुरु तुकोबाराय त्या माणसाला तेच सांगतात, बाबा तू सांगतो रे 100 एकर ऊस, 10-15 बैलाच्या जोड्या, तुझं एवढं सोनं, पण 7 कोटी घरं त्याची होती, त्यानं काही नेलं नाही. तू काय घेऊन जाणारस? हे ऐकल्याच्या नंतर त्याच्या नेत्रावाटे अश्रूंच्या धारा आल्या. जगद्गुरु तुकोबारायांचे पाय धरले, महाराज आतापर्यंत आंधळा झालो होतो महाराज, आता तुम्ही मला मार्ग दाखवा, मी काय करू? तेव्हा जगद्गुरु तुकोबारायने त्याच्या दोन्ही खांद्याला धरलं आणि उठवलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा आतापर्यंत तू त्या धनामध्ये रंगला, तू त्या लक्ष्मीमध्ये रंगला, मग आता काय कर? लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली, तू त्याच्या रंगात रंग. अभंगाचं प्रथम चरण. रंगे रंगे रे
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा आतापर्यंत तू धनामध्ये रंगला, बरोबर ना? धन म्हणजे लक्ष्मी, तू लक्ष्मीमध्ये रंगला ना, मग आता काय कर? लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली तू त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे. श्रीरंगे म्हणजे श्रीरंग नावाचा कोणता माणूस नाही. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री अधिक रंगी, बरोबर? श्रीरंगे. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली तू त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे. महाराज समुद्र मंथन चालू होतं, समुद्र मंथन, बरोबर ना? समुद्र मंथन चालू होतं तेव्हा समुद्रातून निघाले किती? 14 रत्न. आणि त्या रत्नापैकी एक रत्न आहेत श्री माता लक्ष्मी. लक्ष्मी हे रत्न जेव्हा समुद्रातून निघालं तेव्हा प्रत्येक देवताची एकच इच्छा आहे, यावन माझ्या गळ्यात माळ घालावी. एवढी सुंदर, एवढी रूपवान, एवढी देखणी लक्ष्मी माता होत्या. समुद्राच्या कडेला लाईन लागली देवताची. देव नापास करत करत असा हार लक्ष्मी मातेच्या हातात आहे. नापास करत 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 आल्या देवाचा राजा इंद्र दिसला. विचार केला लक्ष्मी माताने, अरे इंद्रलोक यांच्या ताब्यात आहे, यांना पती करायला हरकत नाही. पण पुन्हा लक्षात आलं, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. किती वेळा नापास केलं, पुढे निघाल्या, ब्रह्मदेवाकडे पाहिलं, सत्यलोक यांच्या ताब्यात आहे, यांना पती करायला हरकत नाही. पण नंतर लक्षात आलं, या बाबाला रविवारची सुट्टी नाही, 15 ऑगस्टची सुट्टी नाही, 6 जानेवारीची सुट्टी नाही, कोणता बकरी ईद नाही, कशाची सुट्टी नाही, सतत याचा कारखाना चालूच आहे. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडकी रे, अखंड घडवितो मडकी. कुलाल हाडाचा म्हणजे जातीवंत कुंभार, बापचा हाडाचा म्हणजे चाडी लावण्यात ज्याचा मुलगा वस्ताद नारद मुनी त्यांचे पप्पा म्हणजे ब्रह्मदेव. आणि करतात काय? अखंड घडवितो मडकी. अखंड मडके घडवण्याचं त्यांचं काम चालू आहे. तुम्ही आम्ही सगळे मडके होते. हे मडके कोणाच्या कारखान्यात येऊ? ब्रह्मदेवाच्या. त्यांचा सतत कारखाना चालू आहे. म्हणे यांना कधी सुट्टी नाही, यांनाही नापास केलं. पुढे गेल्या, दुर्वासांकडे पाहिलं, तपस्वी आहे, पण लक्षात आलं क्रोध जास्त आहे, त्यांनाही नापास केलं. पुढे गेल्या, परशुरामाकडे पाहिलं, अरे पराक्रमी आहेत, यांच्याशी विवाह करायला हरकत नाही. पण नंतर लक्षात आलं, बापाचं ऐकून आईचं मुंडकं कापलं होतं, जमदाग्नीचं ऐकून रेणुका मारली होती, बरोबर ना परशुरामाने? मग विचार केला लक्ष्मी माताने, जो बापाचं ऐकून आईचं मुंडकं कापतो तो बायकोला घरात सुखानं ठेवल का? त्यांनाही नापास केलं. पुढे गेल्या, कैलासपती भगवान शंकर पाहिलं कैलासपती आहेत, यांना पती करायला काही हरकत नाही. पण नंतर लक्षात आलं, यांची मित्रमंडळ भूते वेताळ नाचती, 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 हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूते 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 वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. बरं जरा स्वरात उचलली नाही, लवकर घटत नाही. एकदा गाडी पटरी निष्ठली आणि त्यातल्या त्यात सर्दी झाली महाराज. हे एक रुमाल आणि एक रुमाल, याच्यात ते लिंबोळी पिळी वास घ्यायची, लय सर्दी झाली. भूते वेताळ नाचती,
हर्षयुक्त उमापती महाराज. मित्रमंडळी पाहिले भूतीन वेताळण याचं राहणं स्मशानात अंगानं लावतो मेलेल्या माणसाची राखण नको नको म्हणे. असा नवरा मला नको महाराज. भगवान शंकरालाही नापास केलं. पुढे गेल्या वैकुंठपती श्रीहरी विष्णूला पाहिलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. राजसुकुमार मदनाचा पुतळा रविशेषिकळा लोपलिया रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ सजनी. ते भगवंताचं सौंदर्य पाहिलं आणि पागल झाली लक्ष्मी. भगवंताच्या पुढे आली, भगवंताने पाठ फिरवली. पुन्हा पुढे आली, पुन्हा भगवंताने पाठ फिरवली. पुन्हा पुढे आली, पुन्हा भगवंताने पाठ फिरवली. तेव्हा भगवंत म्हणतात, लक्ष्मी फार झालं तर तुला माझ्या चरणाची सेवा मिळेल. हे ऐकून लक्ष्मी माताने भगवंताच्या गळ्यात हार घातला आणि आनंदाने उड्या मारू मारू नाचू लागली. तिच्या भाग्याचं वर्णन विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये करतात. अभिमान सांडोनी पांडवा सर्वस्वे करुणी सेवा. ती पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. सारं जग लक्ष्मीमध्ये रंगले. सारं जग लक्ष्मीसाठी वेळ होते. पण ती लक्ष्मी सुद्धा भगवंताच्या रूपात रंगून गेली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रंगी रंगेरे श्रीरंगे. श्री म्हणजे लक्ष्मी बाबा. अरे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली ना तू त्याच्या रंगात रंगली. पुढे जगद्गुरु तुकोबाराय शब्द वापरतात, काय भुलला अशी पतंगे. बरोबर बाबा, तू फक्त भगवंताच्या रूपात रंगून जा. त्या पतंगासारखं दुसरं कुठं बोलून नको जाऊ. काय भुलला अशी पतंगे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय नवव्या अध्यायामध्ये सांगतात, आपण अंगी जळे आणि नागवे जगाचे डोळे. पतंगू जैसा सळे दीपाचणी. महाराज पहिले दिवा असायचा. बरोबर, दिवा आपण लावायचो ना पहिलं लाईट गेली का. त्या दिव्याच्या भोवती एक किडा यायचा, त्याचं नाव पतंग. तो गिरक्या घालायचा 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 घालायचा. शेवटी काय करायचा, त्या दिव्यावर झडप घालायचा. बरोबर, स्वतःही मारायचा आणि दुसऱ्यालाही अंधार करायचा. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा तो पतंग का गिरक्या घालून झडप घेतो माहितीये का. कारण तो भुलून जातो त्या ज्योतीच्या प्रकाशाला पाहून. त्याला वाटते हा खाण्याचा पदार्थ आहे. हा, तो भुलून जातो. ते ज्योत आहे, ते जाळ आहे, त्याला ह्या गोष्टी आठवत नाही. त्याला एकच आठवते, भुलून जातो त्या ज्योतीकडे पाहून की हा खाण्याचा पदार्थ आहे. गिरक्या घालतो घालतो त्या दिव्याच्या ज्योतीवर झडप घालतो. स्वतःही मरतून दुसऱ्यालाही अंधार करतो. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय भुलला अशी पतंगे. बाबा अरे त्या पतंगासारखं तो भुलून गेला की या संसारामध्ये सुख, या संसारातल्या मिथ्या गोष्टीवर तो रंगून गेला. परंतु इथे रंगून काही उपयोग नाही. त्या भगवंतामध्ये रंग. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला. तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर तो देव जो आपलासा करा, मगच खरं सुख. पहिल्यांदा प्रमाण घेतलं होतं, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. महाराज जोपर्यंत देव आपुलासा करून घेत नाही तोपर्यंत सुख नाही. संसार पाहिला तर अनेक दुःखे सांगोमी किती. सकल संसाराची स्थिती न पाहे पाशान फुटती. भय काप चित्ती भरलासे दुःख बांधवरी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. एवढा दुःखाने ओत प्रोत भरलेला हा संसार आहे. संसार दुःख मूळ चहूकडे. इंगळ विश्रांती नाही कोटे. रात्र दिवस आपल्या या संसारामध्ये फक्त त्या सुखाच्या पाठीमागे व्यर्थ जन्म. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरला ग. महाराज प्रत्येकाला वाटतं याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे. संसारामध्ये सुखाच्या पाठीमागे धावतो 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 धावतो, पण शेवटपर्यंत आपल्याला सुख भेटत नाही. सर्व सुखाची आशा, त्या सुखाच्या आशेवर आपला जन्म निघून जातो, परंतु आपल्याला शेवटपर्यंत सुख भेटत नाही. महाराज एक घोड्याचा व्यापारी होता. तो घोडा घेऊन बाजारामध्ये गेला. महाराज बाजारामध्ये जायचं होतं, घोड्यावर बसला, निघाला. 2 दिवस झालं त्या घोड्यानं काही खाल्लेलं पिलेलं नव्हतं. घोडा अर्ध्यात गेला की थांबला. आता घोडा काही पुढे चालला.
आता घोड्याला व्याकुळ झाला भुकेने, भूक लागली, आता पुढे चालत नाही. शेतकरी हुशार होता, हातभर काठी घेतली, काठीच्या पुढच्या टोकाला गवताचा घास बांधला, काठीचं मागचं टोक घोड्याच्या लगामीला बांधलं. घोड्याला समोर गवत दिसतंय, भुकेने व्याकुळ झालाय, खाण्याच्या इच्छेने गवताकडे पाहून घोडा धावायला लागला. त्या काठीच्या आश्रयाने जसजसा घोडा धावतोय तसं तसं गवत पण पुढे पुढे जाते. जिथपर्यंत त्या घोड्याला जायचं होतं त्याच्यापेक्षाही पुढे झाला आणि शेवटी हा देह जमिनीवर टाकला, यमाचा पाहुणा झाला, परंतु शेवटपर्यंत गवत खाता आलं नाही. तसंच माणसाचं आहे. माणूस संसारामध्ये सुखाच्या पाठीमागे धावतो धावतो धावतो, शेवटपर्यंत सुख भेटत नाही. शेवटी हा नरदेह जमिनीवर टाकतो आणि यमाचा पाहुणा होतो. सर्व सुखाची आशा, जन्म गेला, पूर्ण जन्म जातो सुखाच्या आशेवर, परंतु सुख भेटत नाही. कारण या संसारामध्ये सुखच नाही महाराज. सुख आहे ते त्या भगवंतामध्ये, बाकी दुसरं कुठंच सुख नाही. सुख आहे ते भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या रूपात, बाकी कुठंच सुख नाही. या परमार्थात सुख आहे महाराज. हळदीला नाचल्यावर आनंद प्राप्त होतो का? डीजेला नाचल्यावर आनंद प्राप्त होतो का? पण हे नाचतानाच आपण खाली बसून आनंदित होतो. विचार करा काय आनंद असेल, बरोबर ना? घराकडून लग्नाचा डीजे जाऊ लागला, वरात जाऊ लागली की राग येते ना, येते का नाही? आवाज काय एवढा वाढवून ठेवलाय, पण आपण इथे खाली बसून आहोत, एवढ्या थंडीत आहोत, पण हे नाचताना आपण त्यांच्याकडे बघतोय, आनंद वाढतोय का नाही? का दुःख वाढतंय? आनंद वाढतोय. हेच फरक आहे संसारात आणि परमार्थात. संसारातल्या गोष्टी हे दुःखाच्या कारणीभूत आहेत आणि परमार्थात हे सुख देणारे आहेत. सुख वासे एके ठाई, सुख वासे एके एकाच जागी जडलेले आहे, ते म्हणजे भगवंतापाशी, बरोबर ना? म्हणून संतांनी सुद्धा आश्रय घेतला, वास घेतला, फक्त देवाचाच घेतला, बरोबर ना? विश्वमाऊली आपण रूपाचा जे अभंग घेतात त्याच्यात सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर, सर्व सुखाचा आगर तो परमात्मा आहे महाराज. बाकी दुसरं कुठंच सुख नाही, फक्त त्या भगवंतामध्ये सुख आहे. संसारातलं सुख हे कमी होत जातं आणि परमार्थातलं सुख हे क्षणाक्षणाला वाढत जातं. सुख घडोघडी वाढू लागेल. क्षणाक्षणाला वाढणारं सुख हे परमार्थात आहे आणि क्षणाक्षणाला घटणारं सुख हे व्यवहारामध्ये. आता मी एक प्रश्न विचारतो, माझं काही झालं नाही, झालं त्यांना प्रश्न विचारतो. लग्न ज्यांचं नवीन झालं, बरोबर ना? तुमचं झालंय ना दादा? झालंय ना? हा, ओके. पुढे बसलेत असे तरुण पुढे असले पाहिजे महाराज. तर ना भाग्यवंत बाकी म्हाताऱ्याला तर परमार्थ करायचं सुधारतच, कारण त्यांना माहित आहे नंतर आपलं कोणी तरुण इकडे आले पाहिजे, बरोबर ना? नवीन लग्न झालं
नवीन लग्न झालं की पहिलं 1 वर्ष नवरा बोलतो बायको ऐकते, बरोबर आहे ना? हा हा म्हणा फक्त. हा. पुढले 2 वर्ष बायको बोलते, नवरा ऐकतो. तिथून सगळी पुढची वर्ष दोघंही बोलतात आणि गाव ऐकत, एवढं बिघडत जाते, बरोबर ना? नंतर तो एवढं बिघडतंय, म्हातारा या वाट्यावर म्हातारी या वाट्यावर, दोघं एकमेकाकडे असं बघतात काय यायचं 7 पिढ्याचं वाकड आहे. म्हाताऱ्याचे लाल डोळे, म्हातारीचे लाल डोळे, बरोबर ना? एका धुऱ्यावर गवत कापतात पण एकमेकाला बोलत नाहीत. एवढा सुखरूप असणारा संसार शेवटी एवढा दुखरूप होतो की एकमेकाला बोलायला सुद्धा तयार नाही. म्हणजे संसारातल्या सुखात हा उतार आहे, पण परमार्थात तसं नाही. सुख घडोघडी वाढू लागे, क्षणाक्षणाला वाढणारं सुख माझ्या परमार्थामध्ये. महाराज पिक्चरचं कोणतंही नवं गाणं निघू द्या, 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष त्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. सैराट आला ते तिकडेच गेला, तेली झलक शर्पी आली ती झलक कुठं गेली बेपत्ता झाली. आता तर नवीनच आलंय कोणतं ते म्हणता येत नाही, मग काहीच करता येत नाही. प्रत्येक गाण्याचा एक ट्रेंड असतो, बरोबर ना? 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष, पण नंतर त्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. तो माणूस गाणं विसरून सुद्धा जातो. पण बघा 750 वर्ष झालं या घोंगड्यावर विणेकरी गळ्यामध्ये विना अडकवतोय आणि रूप पाहता लोचनी म्हणतोय सुख वाढतंय पण कमी नाही. हे फरक आहे परमार्थात आणि संसारात. संसारातलं सुख एक क्षणाक्षणाला कमी होत जातं आणि परमार्थातलं सुख एक क्षणाक्षणाला वाढत जातं. सुख घडोघडी वाढू लागतं. म्हणून त्या भगवंतामध्ये सुख आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा काय बोलला अशी पतंगी, त्या पतंगासारखं बोलू नको, फक्त त्या भगवंतामध्ये सुख आहे रे, त्या भगवंतामध्ये रंगून जा. महाराज वृंदावनला कधी गेले ना, मी 9-10 वर्ष आळंदीला होतो. आळंदीला शिक्षण झाल्याच्या नंतर श्री रामकथेचं आणि श्रीमद भागवताचं शिक्षण घेण्यासाठी वृंदावनला गेलो. महाराजांना माहिती आहे वृंदावनला 2-3 वर्ष होतो महाराज. वृंदावनातले लोक एवढी भक्ती करतात ना, तिथले तरुण माणसं, तरुण मुलं, तरुण मुली जरी पाहिल्या, कपाळाला चंदन लावतात, गळ्यामध्ये कंठी राहते आणि हातामध्ये जपमाळ राहते. आपल्यातले कॉलेजचे पोरं इयरफोन घालतात, गाणे लावतात, सॉक्स बूट, पल्सर नाही तर बुलेट, बरोबर ना? महाराज आपल्याच्यानं तेवढी भक्ती करणं सुद्धा होत नाही. 1008 दंडवत परिक्रमा एक असते. गोवर्धन जो भगवंताने करंगळीवर उचलला, तो गोवर्धनाची परिक्रमा आहे 24 किलोमीटरची. आणि 1008 दंडवत म्हणजे 1008 दगड घ्यायचे. प्रत्येक दगड ठेवायचा, दंडवत घालायचा, दगड ठेवायचा, दंडवत घालायचा, दगड ठेवायचा, दंडवत घालायचा. ते हुंबळा जमा झाला, त्या हुंबळ्यापासून पुढले दंडवत, 1008 दंडवत एकाच जागी. नंतर त्या हुंबळ्यापासून पुढं ती परिक्रमा पूर्ण करायला 30-35 वर्ष लागतात. आता तुम्ही कधी वृंदावनला गेले, गोवर्धनाच्या पायथ्याशी बघा, 15 वर्ष, कोणाला 20 वर्ष, कोणाला 25 वर्ष झालं परिक्रमा करतात. एवढी साधना, एवढी भक्ती करतात. वृंदावनातल्या कणाकणामध्ये भगवंतावर एवढं प्रेम करतात ना, त्या प्रत्येक मंदिराचा सारखीच गर्दी दिसते. आणि प्रत्येक मंदिरातल्या मूर्तीजवळ जे उभे आहेत ना, तरुण मुलं, मुली, वृद्ध, कोणीही असो, त्या भगवंताच्या रूपाकडे पाहून ढसा रडतात. एवढं प्रेम ते भगवंतावर करतात. देवाला काही लागत नाही, देवाला लागतो फक्त भक्तिभाव. महाराज आपल्या हिंदू धर्माचे एवढे काय मुलं आहेत, मंदिराच्या ओट्यावर बसून पुड्या खाऊन थुकतात, परंतु आतमध्ये जाऊन पाया पडायची लाज वाटते. ही आपल्या धर्माची शिवकांतिक आहे. मला महाराजांनी सांगितलं की आमच्या सप्ताहामध्ये तरुण कमिटी पुढे झाली. माझी एवढीच इच्छा आहे, प्रत्येक गावामध्ये तरुण कमिटी पुढे झाली पाहिजे. महाराज हा परमार्थ तरुण, तुम्ही गेल्याच्या नंतर कोण आहे नंतर गावामध्ये, जे म्हातारे आता बघतात बा प्रत्येक गावामध्ये, ते गेल्याच्या नंतर परमार्थ आपला चालू राहिला पाहिजे ना, बरोबर ना? अरे मुस्लिम समाजाचा 5 वर्षाचा मुलगा 5 वेळा नमाज मस्जिदीमध्ये जाऊन पडते, बरोबर ना? सकाळ, दुपार, संध्याकाळ, 4-4, 5-5 वेळा नमाज पडतात. आणि आपल्याला मंदिरात जाऊन पाया पडायची लाज वाटते. लहानपणापासून त्याचा धर्म त्याला शिकवतात. आपल्या मुलाला साधी भगवद्गीतेचा एक श्लोक पाठ नाही, ही धर्माची आपल्या शिवकांतिक आहे, बरोबर ना? महाराज नुसतं गाडीवर धर्मो रक्षित हा लिहून काही फरक होत नाही. अगोदर आपण आपल्या धर्माचं रक्षण करायचं, मग धर्म आपली रक्षा करेल. फक्त एवढंच आहे. तरुणांना विनंती आहे, एकादशीचं व्रत करायचं, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण करायची. नाही वाचता येत ना, तरी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी उघडायची, त्या ओवीवर बोट फिरवायचं. एक ना एक दिवस माझी माऊली कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हे परमार्थामध्ये ताकद आहे. आपला धर्म आपल्या मुलांना शिकवला पाहिजे. सुसंस्कारित संपत्ती हीच खरी संपत्ती आहे. किती पैसा, धन दौलत संपव, काही नाही महाराज, कधी न्यायला जाईल काहीच सांगता येत नाही. पण संस्कार हे काळाची गरज आहे, आपल्या धर्माची गरज आहे.
आपली धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे संतांनी काय केलं महाराज? संतांनी धर्माचं पालनच केले. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्या संतांनी जेवढा आपला धर्म जपलाय ना तेवढं दुसरं कोणीच जपलं नाही महाराज. संत आपल्याला सांगतात बाबा धर्माचं पालन करा, म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे महाराज. जेवढा तरुण परमार्थ करायला लागेल ना तेवढं या संप्रदायाचं भलं आहे. म्हणून तरुणांनी इकडे यायचं, कीर्तन ऐकायची, कथा ऐकायचं, हे तुमच्यासाठी आहे, बाकीच्यांसाठी नाही. तरुणांसाठी खरा परमार्थ आहे. या संसारामध्ये जे सुख आहे ते कमी होणार आहे, पण परमार्थातलं सुख हे क्षणाक्षणाला वाढणार आहे दादा. वृंदावनामध्ये एवढी भक्ती आहे, भगवंताच्या रूपाकडे पाहून लोक रडतात. मग आपल्याला एकदा त्या भगवंतावर प्रेम करून बघा महाराज. फक्त बघा, मी तुम्हाला सोपा उपाय सांगतो. प्रेमानंदजी महाराजांचं रोजचं एक प्रवचन जरी ऐकलं ना आपल्या जीवनाचा उद्धार होईल. नाही कीर्तनाला जरी आले तरी त्या महाराजांचे एक प्रवचन जरी ऐक. कित्येक तरुण महाराज फॅन आहेत प्रेमानंदजी महाराजांची, बरोबर ना? दोन्ही किडण्या नाहीत, एका किडनीचं नाव राधा ठेवलंय आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलंय. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित आहेत की अजून जिवंत कसे आहेत. हे सामर्थ्य भगवंताच्या चिंतनाचं आहे. बाकी काही सोबत यायचं नाही, सगळे इथं ठेवायचंय, काही सोबत येणार नाही, बरोबर ना? आपण गेल्याच्या नंतर ज्या बाजावर आपण झोपत होतो ती बाज सुद्धा लोक जाळून टाकतात. अरे जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. म्हणून जीवनात फक्त कर्म चांगले करायचे. आपण गेल्याच्या नंतर लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही आपण केलेल्या कर्माची पावती असते. म्हणून जीवनात फक्त कर्म चांगले करायचे, बाकी काही नाही महाराज. भगवंत भक्ती करायची, भगवंताचं चिंतन करायचं, आपल्या धर्माची रक्षा करायची, त्या भगवंतामध्ये रंगायचं. बाकी सर्व मिथ्या आहे, एक तेच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सर्व मिथ्या आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा तू त्या भगवंतामध्ये रंग रे. तुला का सांगतोय माहितीये का? तू त्या भगवंतामध्ये रंग. बाकी त्या पतंगासारखं इकडे बोलून नको जाऊ. कारण बाबा जसं मुलगी आहे ना, तळ हाताच्या फुडाप्रमाणे आपण जपतो, लहानाचं मोठं करतो. मोठं झाल्याच्या नंतर तिचा विवाह करतो आणि तिला सासरी पाठवतो. आपण जरी लहानाचं मोठं केलं तरी ती ठेव कुठली आहे? सासरची. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा तसं हे शरीर तुझं नाही, ही स्मशानाची ठेव आहे. अभंगाचं दुसरं चरण. शरीर जायाचे ठेवणे शरीर
अभिलाष जेणे. महाराज, जसं मुलगी ही सासरची ठेव आहे तसं हे शरीर स्मशानाची ठेव आहे. दरीची अभिलाष जेणे. किती अभिलाष धरा, फॅरन लवली लावा, पावडर लावा, फेस वॉश लावू चेहरा धुवा, पण हे स्मशानाची ठेव आहे महाराज. याची राग झाल्याशिवाय राहणार नाही. हात तुझा आउट हात म्हणजे महाराज 3.5 हात, बरोबर ना? कबीरदासजी आपल्याला सांगतात, आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. कबीरदासजी लिहितात. तेवढीच आपली जागा आहे महाराज स्मशानामध्ये, बरोबर ना? बाकी काही सोबत घेऊन जायचं नाही. आपली ठेव स्मशानातच आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरस होणारच आहे महाराज. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. येत नाही उरू आले अवतार, अहो अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलं. मग अवतावरल्यांचं काय? आपण अवतावरली माणसं होतात. उपजली या पिंडा मरण सांगा. जो जन्माला आलेला आहे तो मरण सोबत घेऊन आलेला आहे. जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. प्रत्येकाला मरण हे अटळ आहे. देह जाईल, 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 नाच कीर्तनाचे रंगी या सोबत बाकी काही नाही.
सगळ्याला देह इथंच ठेवून जावं लागणार आहे महाराज. पाठवा आपल्या गावातले काय पोरं असले तर पुढल्या वर्षी महाराजांकडे. कारण त्याच्यासाठी किती पैसा कमवा आणि किती बंगले बांधून ठेवा. चांगले संस्कारित असले तर बरं आहे महाराज, बरोबर आहे ना. नाही तर मार्ग हुटकला तुमची 100 एकर घालते तुमचे बंगले. ही काळाची गरज आहे महाराज. प्रत्येक जण म्हणताय अंधार पडत चाललाय, दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे म्हणते ना. पण महाराज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर राजमाता जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे, बरोबर ना. आपली जिजामाता 6 वाजता टीव्ही पशी बसते, 10 पर्यंत उठत नाही. बिचारा शहाजीराजा शेतातून काम करून येतो, हाताने जेवण घेऊन खातो, तरी जिजामातेला पता नाही कसे शिवाजी महाराज जन्माला येते, बरोबर ना. अरे वाटत असेल आपला मुलगा राजासारखा व्हावा, आपल्याला जर वाटत असेल ना आपला मुलगा श्रीराम प्रभू सारखा व्हावा, तर ते संस्कार देणं गरजेचं आहे महाराज. आपल्या मुलाला लहानपणापासून संस्कार द्यायचे, बाकी काही नाही महाराज. धर्म याच्यावरच आहे. लहानपणापासून आपण द्यालो मोबाईल हातात, रडला पोरगा घे मोबाईल, ते शांतच राहिले महाराज. पहिल्याच्या काय राहिले नाही, खेळणे सुद्धा बुडाले, जत्रा सुद्धा काही कमी होतील. लहान पोराला मोबाईल कळायला, आईच काय करते त्याच्यात करते का स्वयंपाक बनत कोणीत रील्स करते, डिंग डॉंग डिंग डिंग. मुलगा तरी काय करायला महाराज. घरचे संस्कार कसे मुलांना, बरोबर आहे ना. हसू नका महाराज, आपल्या धर्माला की आपल्या धर्माची शिवकांतिका होत चाललेली आहे, बरोबर आहे ना. काय आपला धर्म होता काय आपण बनवतो. वेळ नाही लागणार नाश व्हायला, जागे व्हा आता तरी. आपल्या मुलांना संस्कार द्या महाराज. हा मुलगा नाही गायक झाला तरी चालेल, नाही वादक झाला तरी चालेल, नाही कीर्तनकार झाला तरी चालेल, संप्रदायाचं काही वाटोळ होणार नाही. परंतु तो ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतो ना, त्या शिक्षण संस्थेतलं शिक्षणच असं असतंय की आपल्या घराला वाया जाऊ देणार नाही. आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करणारच महाराज, आपल्या आईवडिलांची सेवा करणारच. बाकी काही केलं नाही तरी चालेल, म्हणून संस्कार द्या. किती गोड नाचतायत बरं, हेच परमार्थाचा आनंद आहे, बाकी काही नाही. देह आपल्याला इथंच ठेवावं लागणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान बाबा सावधान हो. सावधान शब्द खतरा असला की असते, बरोबर ना. डीपी वर असते सावधान, अजून कुठं सावधान असते. सावधान रामदासजी कोण गेलते ना, सावधान ऐकलं की मंडपातूनच पळाले. म्हणजे ते हे शब्द सावधान करते. बाबा संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोणी, रात्रंदिवस ते सावधच करून जाते. बाबा सावध हो. तसं महाराज नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान बाबा सावधान हो. काळ खात आलेला आहे, बरोबर ना. कोणाला गुडघ्यापर्यंत खालय, कोणाला कमरेपर्यंत खालय, कोणाला खांद्यापर्यंत खालय, कोणाला गळ्यापर्यंत, बरोबर ना. कोणी 40चा झालाय, कोणी 50चा झालाय, कोणी 70चा झालाय, कोणी 90चा झालाय. प्रत्येकाला काळ काळ देहाशी आला खाऊ महाराज. प्रत्येकाला काळ हे खात आलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा या देहाचा अभिलाष धरू नको, तू दुसरं कुठेही रंगू नको. शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष जेणे. या शरीराचा अभिलाष नको धरू, हे स्मशानाची ठेव आहे, हे तुला इथंच ठेवून जावं लागेल. म्हणून तू त्या भगवंतामध्ये रंग. तेव्हा लोक जगद्गुरु तुकोबारायांना म्हणले, महाराज तुम्ही संत आहात, तुमचं बरोबर आहे, आम्ही भगवंतामध्ये रंगावं, संसारामध्ये रंगू नये, परंतु आमची बायका मुलं आमचा परिवार आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय उत्तर देतात अभंगाच्या,
वा देव वा टाळ्या वाजवा एकदा. तसं आपलं कीर्तन 8:30ला चालू झालं म्हणजे 10:30 पर्यंत पुढे जमत नाही. हा नाही म्हणजे काय काय गावाचा नियम राहते बा 8:30 ते 10:30 घेऊ का नको 10-15 मिनिटं. हा नाही तर काय झोपा येऊ लागला तर काय असं काय बाबा मी मागत नाही मला आगाव द्या बा म्हणत 15 मिनिटात. जगद्गुरु तुकोबारायांना लोक म्हणले महाराज तुम्ही म्हणता त्या भगवंतामध्ये रंगा. तुमचं बरोबर आहे पण आमची बायका मुलं येतो तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगतात नो भे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. बाबा ज्याला तू आपलं मानतो ना ते तुझं कोणी नाही रे. परिवार तुझे कोणी नाही. माँ कहे बेटा मेरा है बाप कहे बेटा मेरा है. कबीरदास जी लिखतात माँ कहे बेटा मेरा है बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है बहन कहे भाई मेरा है. ना भाई बहन का ना बहन भाई की ये तो रक्षा बंधन का नाता है. ससुर कहे जवई मेरा है सास कहे जवई मेरा है. ना सास का ना ससुर का ये तो लड़की देने का नाता है. फक्त जोडलेली नाते आहेत महाराज कोणी कुणाचं नाही. नाथ बाबा तर म्हणतात नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंती जातील रे बळप्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील रे बळप्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील एकदा प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील एकदा प्राण्या माझे माझे म्हणून. ऐन कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणा
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. नाथ बाबा लिहितात बाबा बहीण भाऊ कुणाचं नाही फक्त जोडलेली नाते आहेत. प्राण्या मायेचा बाजार फक्त मायेचा बाजार आहे रे. या जगात तुझं कोणी नाही. जे आपण माझं म्हणतो ना ते माझं दुःख देणार आहे पण एकदा देवाला माझं म्हणून बघा ते सुख देणार आहे महाराज. बरोबर ना. माझं पण जीवनात दुःख देत पण कोणतं व्यवहारातलं माझं पण देत. संतांनी एक तर संतांनाच माझं म्हणलं नाही तर देवाला माझं म्हणलंय बाकी कशालाच माझं नाही म्हटलं. बरोबर ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव महाविष्णूचा अवतार सखा माझा महाराज देवाला माझं म्हटलं नाही तर संतांना माझं म्हटलं बाकी कोणालाही माझं म्हटलं नाही. व्यवहारामध्ये माझं पण आलं की दुःख येते. बरोबर. एक पेपर वाचत बसला होता माणूस. तो होता एका घरी नोकर. तो मालकाला रोज पेपर वाचू वाचू सांगायचा. मालक बसायचा चहा पियायला. तो मालकाच्या समोर खुर्ची घालून बसायचा आणि पेपर सांगायचा आज हे झालं आज ते झालं आज हे झालं आज ते झालं. पेपरवर बातमी मिळाली पाटील अवधरीमध्ये बस कोसळली आणि त्या बसमध्ये 40 ठार झाले. त्या नौकरानं काय सांगितलं मालक एका दरीत बस कोसळली त्या बसमध्ये 40 काय झाले ठार झाले. ते मालक म्हणला काय रे 140 कोटी जनता झाली मरू दे म्हणला. मरतातच म्हणला कुठे फिरायलाच रे म्हणला काही करायला म्हणला पाप करायलेत म्हणला लोक मरणाशी राहतात काय म्हणला. मरणारेच आहेत म्हणला जाऊ दे दुसरं वाच म्हणला. पण त्यानं काय केलं मरणाऱ्याचे नाव वाचू लागला खाली. वाचता 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 त्याच्या मालकाच्या जावयाचं नाव दिसलं. 40 जण ठार झालेत की नाही. मालक अहो ऐका अरे काय दुसरं वाच 40 मारू दे तिकडं. अहो मालक ते 40 ठार झालेत ना त्याच्यामधला एक तुमचा जावई ऐकल्याबरोबर चहा पित होता कप खाली पडला नेत्रावाटे अश्रूंच्या धारा आल्या. अगोदर 40 जण मेले तेव्हा काय फरक पडला का. जेव्हा माझा जावई आला तेव्हा दुःख झालं. व्यवहारामध्ये माझं पण दुःख देत. ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो ते व्यवहारातली दुःखच देणारी पण देवाला माझं म्हणून बघा त्याच्या एवढा आनंद कुठंच नाही महाराज. ते जे सुख भेटेल ना जगात दुसरं कुठंच भेटणार नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा. अहो तुम्ही पहा एकदा भगवंताला पहा किती 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 गोड माझ्या भगवंताचं रूप आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ माझ्या भगवंताची छटा पहा. डोळे जरी मिट्ट बंद केले ना आणि माझ्या कृष्णाची छटा ना श्रीरामाची छटा ना कोणाची छटा ना काळे कुरुळे केस हिरणासारखे डोळे जेव्हा माझा भगवंत हसतोय गालामध्ये खड्डे पडतात. काय माझ्या भगवंताचं रूप गोड आहे. कानामध्ये मकर कुंडल आहेत विटेवर उभा आहे पिवळा पितांबर धारण केलेला आहे. एकदा रूप डोळ्यासमोर आला. आपण पंढरपूरला गेलं त्याच्या पुढे जरी थांबलो तरी डोळे बंद करतो आपण. त्या भगवंताचं रूप नाही पाहत. बरोबर ना. देवापुढे गेल्यावर डोळे बंद करतो. अरे त्या भगवंताचं रूप पहा. भगवंताचं गुणगान जरी ऐकलं तरी कानाला सुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. महाराज गुणगान सुद्धा कानाला गोड लागतं. एवढा गोड माझा परमात्मा आहे. फक्त देवाची भक्ती भावानं भजन करायचं बाकी काही नाही. या संसारात जिकडं पाहाल तिकडं मिथ्या आहे. माझं म्हणायचं एक तर देवाला म्हणायचं बाकी संसारामध्ये कोणालाही माझं म्हणा दुःख देणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा माझं माझं करू नको फक्त माईचा बाजार आहे. तू ज्या परिवाराला आपलं मानतो ते तुझं नाहीच. फक्त महाराज जोपर्यंत आपण सुखामध्ये तोपर्यंत सगळे आपल्या सोबत आहेत. बरोबर ना. जोपर्यंत आपण सुखात आहोत तोपर्यंत सगळे आपल्या माग पुढं. पाटील आले वाट सोडा पाटील आले वाट सोडा. पाटील हरू द्या बरं मैदानामध्ये पाटलाला गाव विचारत मैदानाच्या अगोदर पाटील आले वाट सोडा पाटील आले वाट सोडा. आपल्याकडे पैसा दौलत असू द्या सगळे पाहुणे रावळे आपल्या घरी येतात. बरोबर ना. सगळे आपल्यावर पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना तेव्हा आपलेच लोक आपली साथ सोडून जातात. बरोबर ना. सुखामध्ये सर्वजण आपल्या सोबत राहतात परंतु दुःखामध्ये कोणीच आपल्या सोबत राहत नाही महाराज. हे आहे समाज. तुम्ही बघा लग्नामध्ये नाचणारी मंडळी नवरदेवाच्या कुठं असते पुढं असते पुढं असते. बरोबर ना. लग्नामध्ये क्षण कसा असतो
आनंदाचा क्षण असतो. नाचणारी सगळे नवरदेवाच्या पुढं, आणि एखादी प्रेत यात्रा जाऊ द्या, सगळे माणसं त्या मेलेल्या प्रेताच्या कुठं असतात रडणारे? माग. म्हणजे दुःखाच्या प्रसंगी सगळेजण माग आहेत आणि सुखामध्ये सगळेजण पुढे आहेत. आपण जेव्हा सुखी आहोत तेव्हा सगळे आपले आहेत, सर्वजण आपले आहेत. पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपलेच लोक आपली साथ सोडून जातात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा फक्त हे धन लोभी आहेत, हे तुझं कोणी नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, तुम्हाला पटेल. आमच्या तिकडे वज्रगाव टाकळी, म्हणजे लई लांब नाही, पण आता आम्ही इकडून फिरून आलो, लांब झाला आमचं गाव. आमच्या तिकडे एक म्हातारं मेलं महाराज. म्हातारं मेलं. म्हाताऱ्याच्या कानात मायावानी होती बिगबाळी. मैत्री 1 ग्रामाची, त्याची 5 ग्रामाची होती. बिगबाळी होती महाराज. म्हातारी होती हुशार. म्हातारीने रडणे चालू केलं. रडता लक्ष गेलं बिगबाळीवर. मेलंय म्हणे. 5 ग्रामचं वाटोळं करायला 1,40,000 झाले. बरोबर ना? 5 ग्राम म्हणजे 70,000. 70,000चं वाटोळं करून चाललंय. म्हातारी हुशार होती. म्हातारी रडतच वर्णन खालून चालू केलं. तिला वाटलं लोक विसरून गेले, जातानी संगत जाती बाळी. आता तिने रडायला चालू केलं. तिच्या जोड्यापासून वर्णन वर चालू केलं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक त्या जोड्याकडे बघायला. तुमच्या अंगावर धोतर कसं सोबत होत. हे गौरू आठवणी काढू रडायला लोक तिच्याकडे बघायला. तुमच्या कमरेला चांदीचा करदुडा कसा दिसत होता. तुमच्या अंगात नेहरू कसा उठून दिसत होता. लोक नेहरूकडे बघायले. नंतर महाराज, तुमच्या गळ्यात सोन्याची साखळी कशी शोभून दिसत होती. लोक गळ्याकडे बघायले. मग आता वर्णन आलं कानावर. असा स्वर लांबवला महाराज. अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. आंघोळीला काढणारे म्हणले, अरे थांबा. त्याची बिगबाळी तशीच राहिली. काढा तेवढी. भूषणे हे घेती काढोनिया. भूषणे हे घेती काढोनिया. भूषणे हे घेती काढोनिया. भूषणे हे घेती काढोनिया. यमाची हे हाती बांधनिया देती. 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 हे भूषणे हे घेती काढोनिया. भूषणे हे घेती काढोनिया. भूषणे हे घेती काढोनिया. भूषणे हे घेती काढोनिया. यमाची हाती बांधून या देती. भूषणे हे घेती काढून या. महाराज म्हणतात, बापा सगळे धनलोभी येत रे, यमाच्या हातात बांधून देतात. जे काही अंगावर आहे ते सुद्धा काढून घेतात. तुझं कोणी नाही नव्हे, तुझा हा परिवार. बाबा तुझा परिवार नव्हे. पुढे काय शब्द वापरतात? द्रव्य दारा क्षणभंगूर. द्रव्य म्हणजे धन आणि दारा म्हणजे दार. दारा म्हणजे दार का? दारा म्हणजे आपली अर्धांगिनी पत्नी. धन आणि पत्नी हे तर क्षणभंगूर आहे म्हणतात. द्रव्य दारा क्षणभंगूर. कारण द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग आहे महाराज. बरोबर ना? श्रीमद भागवतामध्ये धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आलेले आहेत. स्थेयम हिंसा ऋतम दंभ कामः क्रोध स्मयो मदः भेदोम वैर्य विश्वास सस्पर्धा व्यसनानीच. धन कमवताना दुःख आहे, धन सांभाळताना दुःख आहे, धन गेल्यानंतर त्याच्यापेक्षा अधिकच दुःख आहे. द्रव्याची मागे कळी काळाचा लाग. म्हणून या संग खोटा त्याचा. बाबा द्रव्य सुद्धा क्षणभंगूर आहे. धन कसं आहे? क्षणभंगूर आहे, किती कमवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दारा. दारा म्हणजे बायको, ही सुद्धा क्षणभंगूर आहे महाराज. अगोदर मोह माया लावते. लावणीया मोह संसारी गोविते. अगोदर मोह माया लावतात महाराज. आपले जर हातपाय कामातून गेले ना, झाल्या हीन शक्ती, नाक डोळे गळती, सांडोनिया पळती रांडापुरी. महाराज आपली अवस्था झाली, आपले हातपाय उचलत नाही. रांडा म्हणजे बायका आणि मुलं आपल्याला त्या अवस्थेत टाकून निघून जातात. बरोबर ना? म्हणून दारा हे क्षणभंगूर आहे. आणि आपण कधी कधी खाटावर पडून असलं, म्हातारा माणूस, त्याला कधी कधी थुंका येतो बघा. बरोबर? तो माणूस काय करतो? कुठेही थुंकतो, खा करतो, थुंकतो.
आपली अर्धांगिनी दारा काय म्हणती, बायको काय म्हणती? बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं, बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं, बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं, बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं. ओ नाचलेले घरं झोपवूया, नाचलेले घरं झोपवूया, नाचलेले घरं झोपवूया, नाचलेले घरं झोपवूया. बैल म्हणे, बैल म्हणे, बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं, बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं, बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं, बैल म्हणे खरं म्हणलं तरी बरं. ए बैल म्हणे बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासिले घर थुंकोनिया. बाईल म्हणजे बायको, खर म्हणजे गाढव. बायको काय म्हणते माहितीये का? तुझ्यापेक्षा गाढव तरी बरं मरतय. कोण म्हणते? जिच्यासाठी आपण आपले सगळे संबंध तोडले ती अर्धांगिनी म्हणते तुझ्यापेक्षा गाढव तरी बरं मरतय. थुकू थुकू सगळं घर नासून टाकलं. फक्त हे अगोदर मोहमाया लावतात. लावणिया मोह संसारी गोविती अंतकाळी होती पाठमोरी. अंतकाळी सगळेच पाठ फिरवतात महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे या मोहमायामध्ये राहू नको, त्या भगवंतामध्ये रंग. कारण या संसारातले लोक अंतकाळी पाठ फिरवतात, पण अंतकाळी एकच सोयरा कामाला येणार आहे, अभंगाचं शेवट चरण. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा
हरे हरे ग ग ग ग ग ग ग नी नी सा 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 हरे हरे ग ग ग ग ग ग नी नी सा 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 हरे नी नी सा 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 नी सा 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 नी सा सा
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा अगोदर मोह माया लावतात, लावणिया मोह संसारी गोविती अंतकाळी होती पाठ ज्यांना तू आपलं समजतो ना ते सगळे अगोदर मोहमाया लावतात, पण अंतकाळी सगळे पाठ फिरवतात. अंतकाळी एकच सोयरा कामाला येणार आहे, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे अंतकाळी तेच सोयरा कामाला येणार आहे, बाकी कोणताही कामाला येत नाही महाराज. फक्त आणि फक्त विठ्ठल, फक्त त्या विठ्ठलाला बजायचं, बाकी काही नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म वायाला जाईन बाबा, त्या विठ्ठलाला भजा, कारण अंतकाळी तोच कामाला येणार आहे, बाकी कोणी नाही महाराज. श्रीमद भागवतामध्ये कथा येते जन्मोजयाची. त्यानं जीवनात काहीच पाप नाही केलं, काहीच पुण्य नाही केलं महाराज, कधी देवाची पूजा नाही, कोणतं व्रत नाही, काहीच नाही, काहीच नाही. मुलाचं नाव नारायण ठेवलं. जेव्हा अंतकाळाला देहातून प्राण जाण्याची वेळ आली, देहातून प्राण गेला, आपल्या मुलाला हाक मारली, नारायण. ती हाक ऐकू गेली माझ्या वैकुंठनाथाला आणि माझ्या विष्णूचे पार्षद घ्यायला आले. ज्या नास्तिकानं कधी जीवनामध्ये पुण्य केलं नाही त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. कशामुळं? फक्त भगवंताच्या नामामुळं. कारण अंतकाळी मुखाला कोणाचं नाव आलं? भगवंताचं. अंतकाळी बाकी काहीच कामाला येत नाही, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोदरा महाराज, त्या भगवंताचं चिंतन करायचं आणि माझ्या भगवंताचं चिंतन करताना अंतकरणात फक्त शुद्ध भाव ठेवायचा, बाकी देवाला काही नाही लागत महाराज. भाव बळे आकळे एरवी ना आकळे, करथळी आवळे तैसारी. भाव कशाला म्हणतात? अंतकरणातला जो निर्विकल्प प्रवाह असतो त्याचं नाव भाव आहे दादा. फक्त शुद्ध भाव मनामध्ये ठेवायचा, देव आपला होतो. आपला भाव तसा नाही महाराज. आपल्या माता मावल्या देवाला निवत करतात, चिपटे करतात, त्याला तुपाचं बोट लावायचं. देव महाराज त्या चिपट्याचा भुकेला नाही, देव तुमच्या भावाचा भुकेला आहे. पूर्णाची पोळी पूर्ण भरायची आपण जी खात होते तीच देवाला दाखवायची, तीच आपण खायची. देवाला चिपटे करण्यावर काय बंद आहे का? हा, देवाला चिपटे नाही करायचे. जसं आपण मुलाचा लाड करतो ना तसं आपलं करायचं. महाराज तुम्ही याच्यातले वृंदावन बघितलं असेल ना, काही जणांनी मोबाईलवर तर सगळेच पाहिले. प्रत्येकाच्या महाराज ते बास्केट राहते हातामध्ये. त्या बास्केटमध्ये काय राहते माहिती का? भगवंताची मूर्ती असते, लड्डू गोपाल. वृंदावनाच्या प्रत्येक घरामध्ये 4 माणसं असले की ज्याचे त्याचे लड्डू गोपाल. घरात व्यक्तीला प्रत्येकाला एक एक. त्या भगवंताची सेवा एवढी करतात की जसं आई लहान मुलाची सेवा करते. त्याला जेवायला आपण पाणी पिण्याच्या अगोदर बाटलीच्या ढकण्यानं त्याला पाणी पाजायचं. आपण चॉकलेट खाण्याच्या अगोदर देवाला चॉकलेट खाऊ घालायची. आपण झोपण्याच्या अगोदर देवाला झोपी घालायचं. देवाला मच्छर चावतील म्हणून एवढाले कुल्लर सुद्धा भेटते वृंदावनाला, मच्छरदाणी, सगळं काही. कॉट झोपायला एवढी सुविधा. जसं लहान मुलाची सोय आई करते तसं लोक देवाची करतात. देव फक्त भावाचा वकील आहे. प्रेम काय आहे ना, एकदा वृंदावनला जाऊन बघा मग कळेल प्रेम. आम्ही गेल्या वर्षी सप्ताह केला महाराज. मी आपल्या इकडले भागातले 250-300 माणसं नेलते. बरेच आमच्या गावातले आलेत. आता माझे चुलते लोकू पाटील, माझे चुलते विश्वनाथ पाटील, सगळे बरेचशी मंडळी आम्ही वृंदावनात जाऊन 7 दिवस सप्ताह केला. आमच्या गावातली, गावाच एकेरी होतं, वज्रगावची मंडळी, अशी भरपूर मंडळी होती. एवढं प्रेम त्या वृंदावनामध्ये ना, एवढी भक्ती त्या वृंदावनामध्ये ना, ते ना नेत्रावटी अश्रूंच्या धारा येतात महाराज. एवढं प्रेम त्या देवावर करतात. आपणही फक्त देवावर प्रेम करायचं महाराज. देवाला बाकी काहीच लागत नाही, देवाला लागतो भाव. आपण मारुतीच्या मंदिरात नारळ जरी फोडलं, नाचलं, तुला पावलं, चांगलं निघालं, घरी जाऊन बायकोला चटणी करायला होतो, बरोबर ना? नाच कर, देवाला पावलं महाराज. देव फक्त भावाचा भुकेला आहे. भाव मनामध्ये त्या भगवंताची मूर्ती स्थापन करायची आणि भगवंताचं चिंतन करायचं. राम म्हणा, कृष्ण म्हणा, काही म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी
हरी नारायण हरी मना गोविंद मना गोपाल मना हरी नारायण हे नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण हरी मना गोविंद मना हरी मना गोविंद मना गोपाल मना हे हरी मना गोविंद मना गोपाल मना हरी नारायण हरी मना गोविंद मना गोपाल मना हरी नारायण हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा राम म्हणा कृष्ण म्हणा दत्त म्हणा काही म्हणा. पण देवाचं चिंतन करा महाराज. वाल्यानं मरा मरा म्हणला. रामायण घडण्याच्या अगोदर रामायणाची रचना केली महाराज. हे सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. कोणत्याही देवाचं नाव घ्या पण भगवंताचं चिंतन करा. माता माऊल्यावर तुम्हाला स्वयंपाक करायला 1 तास 2 तास लागतात ना, बरोबर ना? 2 तास स्वयंपाक, 1 तास जर स्वयंपाकाला लागत असेल ते माझ्या भगवंताच्या चिंतनामध्ये घाला. जोपर्यंत स्वयंपाक पूर्ण होत नाही तोपर्यंत कणिक मळताना म्हणजे पीठ चुरताना, चपाती लाटताना, चपाती भाजताना, भाजीचा आयतावळ करताना, भाजीला फोडणी देताना फक्त रामकृष्ण हरी जे आवडते ते देवाचं नाव घ्या. ते तुमचा स्वयंपाक राहणार नाही, तो महाप्रसाद होईल. आणि जेव्हा घरचे ते खातील ना त्यांची बुद्धी वाईट मार्गाला कधीच जाणार नाही. हे सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून फक्त एवढं काम करा. जो तुम्हाला 1 तास सकाळी स्वयंपाकाला आणि 1 तास रात्री लागतो ना ते फक्त रामकृष्ण हरी म्हणा. सासूवर दात खाण्यापेक्षा, सासू नसून एवढं दात खाण्यापेक्षा 1 तास जर देवाचं चिंतन केलं ना खरंच आपल्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य माझ्या भगवंताच्या नामामध्ये. फक्त अंतकरणात शुद्ध भाव ठेवायचा. तो माझा विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा काहीही करतो. एक दृष्टांत देतो आणि सेवा संपवतो. 11 पर्यंत म्हणलो 11ला संपवतो, बरोबर ना? अर्धा तास आगाव घेतला बघा तुमच्या गावात. शेजारच्याचा हे फायदा असतोय. महाराज एक मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलीचं लग्न झालं. मुलगी गरीबाच्या घरची होती. पण वारकऱ्याच्या घरची होती. मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मुलीच्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली. सत्यनारायणाची पूजा झाल्याच्या नंतर सर्व घरदार झाडून काढलं. कचरा एका टोपलीमध्ये भरला आणि टोपली टाकण्यासाठी गावाच्या उखंड्यावर गेली. गावामध्ये उखंडा असतो बघा. त्या मुलीचं नाव होतं संत सखुबाई. संत सखुबाईचं नाव तुम्ही ऐकलं असेल. थोडा एक दृष्टांत ऐका त्याच्या जीवनातला. कचरा भरला टोपलीमध्ये. टोपली उखंड्यावर टाकायला गेली. उखंड्यावर गेल्याच्या नंतर गावातली दिंडी चाललेली होती. त्यांच्या गावातून एक दिंडी ती पंढरपूरला जात होती. गावाच्या त्या दिंडीमध्ये नामघोष चालू होता. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा भक्ती रंग विठ्ठला. भगवंताचा नामघोष. कचऱ्याचं टोपलं टाकल्याबरोबर कानावर पडला. ते टोपलं तसंच उखंड्यावर टाकलं आणि त्या भगवंताच्या नामघोषामध्ये चिंतनामध्ये नाचत 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 पंढरपूरला गेली. अर्धा तास झाला. नवीन सून आहे. कचरा टाकायला बाहेर गेली. घरी वापस आली नाही. सासूला चिंता वाटायला लागली. सासून या गली जाय, त्या गली जाय, त्या गली जाय, या गली जाय. सर्व गल्या हुडकून काढल्या महाराज. तरी सुनाचा पत्ता नाही. अर्धा तास झाला. माझ्या विश्वाच्या चालक मालक भगवान परमात्म्याला चिंता वाटायला लागली. माझ्या पांडुरंग परमात्म्याने विटेवरून उडी मारली आणि सखुबाईचं रूप धारण केलं आणि सखुबाईच्या घरी आले. नवरा शेतून आला. आवाज दिला, सखे अगं पाणी आण ग. देवघरातून माझा विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा संत सखुबाईच्या रूपामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आला. सासू म्हणते, सखे अगं 1 तास झालं शोधते का, कुठं गेली होती? तेव्हा ती सखू खरी आहे का महाराज? पांडुरंग रूपी सखू आहे. माझा मालक म्हणतोय, अहो आत्या मी हरिपाठ घेत होते ना, आमच्या माहेरी परंपरा आहे. हरिपाठ घेते वेळेस बोलत नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. महाराज त्याच्या डोक्यासमोर कोणाचं डोकं लागेल का? अजिबात नाही महाराज. भगवंताने संत सखुबाईच्या रूपामध्ये संसार चालू केला. नाही ते काम माझा विश्वाचा मालक करायचा. घर धुयाचा, घर पुसायचा, सडा रांगोळी, कपडे धुयायचे, स्वयंपाक बनवायचा, भांडे घासायचे, एवढे काम माझ्या विश्वाच्या मालकाने केले. एके दिवशी पतीच्या मनामध्ये काम वासना उत्पन्न झाली. ते काम सुद्धा विश्वाच्या मालकाने संत सखुबाईच्या रूपामध्ये पूर्ण केलं. 1-1.5 महिना होऊन गेला.
दीड महिना झाल्याच्या नंतर पंढरपूरला गेलेली खरी सकू घरी आली. हे खोट्या सकूला कळालं. खोटी सकू पंढरपूरला गेली आणि खरी सकू घरी आली. घरी आलेली सकू पाहते तर काय पोटामध्ये 6 महिन्याचा गर्भ आहे. नेत्रावाट्या अश्रूंच्या धारा आल्या. धावत धावत देवघरात गेली आणि देवघरातली पांडुरंगाची मूर्ती आपल्या तळहातात ठेवली. त्या पांडुरंगाच्या मूर्तीला विचारते, विठ्ठला अरे तुझ्या वारीला येऊन चुकी केली का रे मी विठ्ठला? अरे माझ्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत ना रे पांडुरंगा, त्यांना बाप मानत होते आणि लहान आहेत त्यांना भाऊ मानत होते. मग हा पोटामध्ये गर्भ कोणाचा आहे विठ्ठला? अरे या समाजात काय तोंड दाखवू? तेव्हा त्या तळहातावरली विठ्ठलाची मूर्ती बोलायला लागली, सखे अगं सखे वेडी झालीस का? नवा संसार आहे आता संसाराला लागली आणि सत्यनारायणाची पूजा पार सुद्धा पडली नाही अशी नवी सून नाचत नाचत गावातून जर जाऊ लागली आणि हे जर तुझ्या घरच्यांना कळालं असतं तर येरवाळी संसार उजळला असता सखे. आणि निष्ठावंत वारकऱ्याच्या मुलीचा संसार उजळावा आणि मी त्या पंढरपूरमध्ये विटेवर कमरेवर हात ठेवून पाहावं, मला बघवलं नाही सके. मी तुझ्या नावावर संसार केला, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. हे ऐकल्याच्या नंतर संत सखुबाईच्या नेत्रावाटी अश्रूंच्या धारा आल्या. माझ्या भगवंताची भक्ती जर निष्ठेने भावनाने असेल तर माझा देव कोणत्याही नीच पात्रतेचं काम करायला सुद्धा तयार होतो महाराज. फक्त भक्ती तशी असावी लागती, नामस्मरण तसं असावं लागतं. बाकी काही करू नका. या कलियुगामध्ये सोपं सरळ साधन आहे महाराज. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. अगोदरच्या युगामध्ये यज्ञ याग करावं लागायची, लोक उलट टांगून घ्यायचे तरी त्यांना भगवंताचं दर्शन होत नव्हतं. गिरगा अंगाचे लोचके काढून खायचे तरी ते म्हणायचे, बापा अरे फक्त हे 2 डोळे सोड, बाकी सगळं मांस खायचं असलं तर खाऊन टाक. तरी भगवंत त्याच्या स्वप्नात जात नव्हता. पण कलियुगाचा एक असा गोड गुण आहे, माझ्या या कलियुगामध्ये भगवंताचं नाम जरी घेतलं तरी त्या मालकाची प्राप्ती आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं महाराज. बाकी काही सोबत घेऊन जायचं नाही. हा आता एकदा झोपलेली उठा, हात वर करा सगळे मागचे. त्याच भक्तिभावाने भजन करायचा. माता मावळ्यो लाजायचं नाही. नाही लाज भय शंका दुर्विला मान. या मंडपात बसल्यावर अजिबात लाजायचं नाही. हळदीला टेम्पो भरभरू चालले नाही तर काय, हळदीला नाचायला इथून टेम्पो भरभरू. हात वर एकदा शूटिंग वाले दादा घ्या शूटिंग सगळी. हा जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी वा गोड. फक्त थकू नका आता, फक्त 30 सेकंड. एक हात वर